जय शिवराय मित्रांनो। आणि विषय असा आहे की येत्या 48 तासामध्ये म्हणजे येणाऱ्या 24 तासात वातावरणामध्ये थोडा बदल होणार आहे। नाशिक क्षेत्र, धुळे, छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये उद्यापासून ढगाळलेलं वातावरण दिवस मावळता पाहायला मिळणार आहे। त्यापेक्षाही जास्त ढगाळलेलं वातावरण 18 तारखेला लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडसह उत्तर महाराष्ट्राकडे देखील धाव घेणार आहे। यामध्ये पावसाची शक्यता जर आपण पाहिली तर एवढी काही दिसत नाही किंवा स्थानिक वातावरणाचा एखादा फटकारा होऊ शकतो, झाकून ठेवा भुसा वगैरे, पण धोके मात्र मोठे नाहीत। तर 24-25च्या कालखंडामध्ये 23 पासून होणाऱ्या वातावरणाचा बदल अजूनही वारे महाराष्ट्राकडे येण्यासाठी जे काही अवकाळी वातावरण आहे त्याला अजूनही वाऱ्याचा जो काही विरोध आहे तो चांगल्या पद्धतीने दिसतोय आपल्याला बंगालच्या उपसागरामधला। त्यामुळे अजूनही या वातावरणाची इन्सेंटिव्हिटी मॉडेलनुसार कमीच दाखवत आहे, पण तरी सुद्धा गाफील न तुम्हाला ठेवता, कारण की दोन्ही वातावरण सोबतच येत आहे। आता अजून सविस्तर सांगतो, बऱ्याच जणांना सविस्तर सांगणं म्हणजे एक बगबग वाटते, तरी पण सांगणं गरजेचं आहे आणि मित्र ते ऐकतात देखील। तर पहा, पाकिस्तानमध्ये मागील 2 दिवसापासून वातावरण सक्रिय आहे। आज तिथे चांगलाच पाऊस पडत आहे आणि त्याचा प्रभाव नंतर गुजरातमधनं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात असा हा 2 ते 3 दिवसाचा प्रवास आहे। पण ते जिरून इकडे येत आहे, तुम्हाला हे समजलं असेल। त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिलीच की हे वातावरण विरळ स्वरूपाचं आहे, ढगाळलेलं आहे, खूप ढगाळ असं होईल, धाक तुम्हाला वाटेल, पण यामध्ये मोठे स्पष्टपणे धोके दिसत नाही, एखादा अपवाद वगळला तर। ठीक आहे, आता या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं, जो मी 23-24चं वातावरण मागच्या 1 महिन्यापासून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगतोय की 19 फेब्रुवारी नंतर वातावरण बिघडणार आहे। ते वातावरणाची पूर्वकल्पना तुम्हाला काल परवाच्याही व्हिडिओ दिली आहे। तर तेच वातावरण पुन्हा ऍक्टिव्ह होते। याला सध्या जर सांगायचं म्हणलं तर एमपी हा डिक्लेअर आहे। एमपीच्या भोपाळ, जबलपूर अशा इंदोर वगैरे भागामध्ये त्याचे प्रभाव पडणार आहे। एवढंच नव्हे तर छत्तीसगड आणि एमपीच्या काही भागांमध्ये त्याचा अवकाळी स्वरूपही पाहायला मिळणार आहे। त्याचा धाक राहिला तर नागपूर सारख्या आणि अकोला सारख्या ठिकाणी, अमरावती सारख्या ठिकाणी राहू शकतो, पण अजून त्याला खूप कालावधी जायचा आहे। हे वारे सुद्धा अजून त्याला पलीकडे ढकलण्यामध्ये यश आणते, त्यामुळे फारसं घाबरण्यासारखं तिथे दिसत नाही। पण सतर्कता म्हणून तुमचे काही कामं किंवा पाण्याचं जे काही नियोजन आहे ते या कालखंडामध्ये करून घ्या। आता पुढचा टप्पा असा आहे की हे जे वातावरण बनतंय हे 2 दिवसाचं अतिउष्णता आणि उष्णतेचा जो काही प्रभाव आहे महाराष्ट्रावरती वाढत चालणार आहे। आणि तुम्हाला मागेही म्हणलं, जेवढा उन्हाळा कडक तेवढा पावसाळा देखील चांगला राहतो। पण आता ह्या मान्सून बद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की 5 मार्चचा रिपोर्ट सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्येच देणार आहे, सोशल मीडियावरती तो व्हायरल करणार नाही। आणि तुम्हालाही माहिती आहे, आज सुद्धा अनेक जणांचे वक्तव्य बदलले आहेत, पावसाळा चांगला राहील, अमुक राहील। मी पण स्पष्टपणे तेच सांगितलं होतं की भलेही 2025 सारखा राहणार नाहीये, पण ते अगोदर जे पावसाळे व्हायचे तशा पद्धतीने आहे। दुष्काळ हा शब्द खूप वेगळा आहे। दुष्काळ म्हणजे सगळीकडेच पाणी टंचाई असणं। 2025 सुद्धा भयंकर पाऊस झालाय गेल्या वर्षी सुद्धा, तरी उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासणार आहे, बऱ्याच ठिकाणी ती भासते आहे। याला दुष्काळ म्हणत नाही। तर आता तुमचे जे काही कमेंट्स आहेत त्या कमेंटचं आपण उत्तर घेऊयात। थोडक्यामध्ये पुन्हा सांगतो की 17 आणि 18 तारखेला स्थानिक लेवलचं वातावरण आहे, स्थानिक लेवलला पाऊस होईल, पण तो सर्वदूर नाहीये। आणि दिवस मावळता हे वातावरण उद्यापासून बिघडायला सुरुवात होईल आणि 18 तारखेला ते आणखीन बिघडेल। या पलीकडे ती सिस्टम मोठी नाही, 2 दिवसात पुन्हा क्लिअर होईल। जे 19ला, 20ला, 21ला हे नॉर्मली ढगाळ येईल, त्यानंतर ते जास्त ढगाळ राहणार नाहीये। ह्या 19 पासून ते 21 पर्यंत आणि 23 पर्यंत पुन्हा बिघडणार आहे। गहू वगैरे काढायला आले असतील विदर्भातले तरच काढून घ्या, कच्चा गहू काढण्याचा मी तुम्हाला परमिशन देत नाही। नुकसान झालं तरी चालेल, पण मी कच्चा गहू काढण्यास सांगितलं नाही, हे मात्र अफवा पसरू नका। आता काही कमेंट आहेत। जाफराबादला मित्रा जो काही पावसाचा अवकाळी वातावरण आहे 23 तारखेचं तुमच्या भागामध्ये फारसी इन्सेंटिव्हिटी दिसत नाही, त्यामुळे असं काही घाबरण्यासारखं नाही। त्याची इन्सेंटिव्हिटी जी आहे ही मराठवाड्यापेक्षाही विदर्भात आणि विदर्भापेक्षाही एमपी जास्त आहे। 23 तारखेची भूमिका तटस्थ का ठेवली, कारण की त्याला अजूनही वारे जे आहेत त्याची दिशा बदलण्यात यश आणतील असं वाटतंय, कारण की अनेक भागांमध्ये त्याचे प्रकार जे आहेत त्यांनी रोखून धरला। हा सुद्धा पाऊस त्यांनी एमपी मध्ये रोखून धरलेला आहे, जो 2 दिवसानंतर येणार आहे। एमपी मधल्या वातावरणाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। उद्या जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, पुणे परिसरामध्ये ढगाळलेलं वातावरण खूप आहे। स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला, ढगाळ वातावरणातून मोठी धोका नाहीये। त्यानंतर 18ची तारीख आहे मात्र बुधवारची, ती खूप ढगाळलेली आहे, लक्षात घ्या। भुसा वगैरे झाकायचा असेल तर काही जिल्ह्यांना सांगू इच्छितो, त्यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, बीड जिल्ह्याचा समावेश आहे, जालना पण ठीक आहे, 400 किलोचा विषय आहे काही काही भागामध्ये, तेवढाच अकोला, हिंगोली, वाशिम, ठीक आहे, मेहकर वगैरे भाग, मंठा वगैरे परिसर, जिंतूर वगैरे परिसर। त्यानंतर वातावरण कमी होऊन जाईल। त्यानंतर परिस्थिती लगेच बदलते कधी बघा, 23 तारखेनंतर 22 तारखेला चित्र थोडं ढगाळलेलं होऊन जाईल आणि 23 तारखेला वातावरणाची सक्रियता पाहायला मिळेल।